अंबरनाथ शहरात महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन मूक मोर्चा काढण्यात आलाय। हा मोर्चा भंते राहुल बोधी, भंते कश्यप, भंते राहुल रत्न, भंते लामा यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आला। यावेळी अंबरनाथ तहसीलदार यांना भिक्खू संघाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून नगरपालिका ते तहसीलदार कार्यालय असा मूक मोर्चा काढण्यात आलाय। भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा, सम्राट अशोकांचा महाबोधी बुद्धविहार मिळालाच पाहिजे, महाबोधी महाविहार मिळालाच पाहिजे। नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय। महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगितलं सद्धम्मा, त्या सद्धम्माचा प्रचार प्रसार करीत अनंत पदाला प्राप्तीला पूज्य पवित्र पावनाचा भिक्खू संघ या तिन्ही रत्न प्रणाम। तुमचे आमचे उद्धारक विश्वरत्न बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रति शेवटच्या श्वासापर्यंत अभिवादन समर्पण। सर्व उपासक उपासिका यांना मानाचा सन्मानाचा जय भीम। त्याचप्रमाणे आज ज्या महिला भगिनी ते उपस्थित आहेत त्यांना सगळ्यांना आजच्या महिला दिनाच्या शुभेच्छा देतो। उपासकांनो उपासिकांनो, आज जो आपण लढा इथे लढत आहोत तर हा लढा काही दिवसांचा नाहीये, हा लढा शतकोनशतकाचा आहे। ज्या पद्धतीने भंतेंनी सांगितलं की अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया त्या मदतीने जे सर्वे केला, जे उत्खनन केलं आणि त्यामध्ये जे बुद्धगया महाविहार मिळालं, ते महाविहार पण असं तसं नाही मिळालं, तर जे 3 चीनी प्रवासी भारतामध्ये आले आणि त्यांनी जे संशोधन केलं तर त्यांनी लिहून ठेवलं होतं की या इथे महाबोधी महाविहार आहे आणि ते महाविहार माती टाकून टाकून बुजवण्यात आलं होतं। त्याचं संशोधन अनागारिकजी धर्मपाल यांनी करून इंग्रजांना करायला लावलं आणि म्हणून हा जो लढा आहे तर हा अस्मितेचा लढा आहे। या लढ्याला वेळोवेळी वेगवेगळ्या महापुरुषांनी हा लढा दिला आहे। मग त्याच्यामध्ये अनागारिकजी धर्मपाल यांचं नाव प्रथम घ्यावं लागेल, त्यानंतर तुमचे आमचे उद्धारक विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा 1935ला, तेव्हा तर त्यांनी दीक्षा सुद्धा नव्हती घेतली, पण वकील या नात्याने त्यांनी कोलकाताला जे आपलं हे सुप्रीम कोर्ट तेव्हा कोलकात्याला होतं, तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी ते पिटिशन टाकलं होतं 1935ला की बुद्धगयेचं जे विहार आहे, ज्याला टेम्पल म्हटलं जातं, तर हे बौद्धांचं आहे आणि ते त्यांच्या ताब्यात द्यावं। म्हणजे बाबासाहेबांनी सुद्धा हे आंदोलन केलं आहे, केलं नाही अशातला भाग नाही। आणि म्हणून त्यानंतर भंते सुरई ससाई जे जपानचे आहेत की जे नागपूरमध्ये राहत आहेत, त्यांनी सुद्धा हा लढा उभा केला होता। आणि आता काही दिवसापासून जे 17-18 दिवसापासून जे आमचे ज्येष्ठ भिक्षू आहेत ते अन्न पाण्याचा त्याग करून तिथे आंदोलन
करत आहेत तर ते आंदोलन सुद्धा हाणून पाडण्यासाठी रात्रीच्या 1-2 वाजता त्यांना उठवलं जातं. तुमच्या इलाजासाठी आम्ही ॲम्ब्युलन्स घेऊन आले म्हणून असं खोटा नाटक करून ते आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि म्हणून त्याची एक चिंगारी म्हणून आमच्या मुंबई भिक्खू संघाच्या वतीने मुंबईमध्ये 28 फेब्रुवारीला हा प्रथम मोर्चा सुरू झाला.